विधवा महिलांना सहानुभूती मिळवून त्यांच्याशी विवाह करून मालमत्ता बळकावणाऱ्या एका लिंगपिसाट जलसेवकाला धुळ्यात शिवसेनेच्या पदाधिकारी हेमा हेमाडे यांनी शहर पोलीस ठाण्यातच चोप दिला। धुळ्यातल्या पाणीपुरवठा विभागात जलसेवक म्हणून कार्यरत असलेल्या मुरलीधर रंगराव मिस्त्री याचा मीनाक्षीबाई सोबत सन 2007 मध्ये पुनर्विवाह झाला। विवाहानंतर मीनाक्षीबाईंची मालमत्ता मुरलीधरनं स्वतःच्या नावावर करून घेतली। त्यानंतर या दोघांमध्ये वाद होऊ लागले। मिस्त्री मीनाक्षीबाईला मारहाण करून छळत असे। हे प्रकरण न्यायालयात गेले। या प्रकरणी आज मीनाक्षीबाई यांच्यासह हेमा हेमाडे या शहर पोलीस ठाण्यामध्ये आल्या। त्यानंतर मिस्त्री देखील तिथं आला। पोलीस ठाण्याच्या आवारातच मिस्त्री आणि हेमाडे यांच्यात बाचाबाची झाली। हा वाद विकोपाला गेल्यानं हेमा हेमाडे यांनी थेट मिस्त्रीची धुलाई करून त्याला निरीक्षकांच्या दालनात नेलं। तर यांनी मला आपण घर बांधायला जाऊ असं करून यांनी देवनगर साखरी देवनगर इथे मला 1 वर्षापासून सोडून आला ठेलारी लोकांमध्ये। हा कधी जमान्यात माझा तपासाला याला आला नाही आणि काहीच नाही। मला पहिल्या घरच्या 2 मुली आहेत। त्या मुलींना हा जेणेकरून गल्लीतच मारतो। आता मागणी एकच आहे, ह्या बाईला त्यांनी जेवढा त्रास दिला तिची प्रॉपर्टी जेवढी यांनी विकलेली आहे ती परत भेटावी आणि त्या बाईला न्याय मिळावा। आणि तो पगार त्यांनी सर्व्हिस बुकवरून तिचं नाव उडवून टाकलेलं आहे डायरेक्ट। तिथं जाऊन आम्ही ते पण डोळ्यांनी पाहून आलेलो आहे। त्या बाईला तिची भरपाई पाहिजे। विधवा महिला होती त्यांनी तर पहिले इतकी घाणेरडी गोष्ट केली ते तर तुम्ही मेन सांगितलं नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।